बांगलादेशामध्ये सत्तापालट झाल्यानंतर तेथील अल्पसंख्याक आणि विशेषतः हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद आता जगभरात दिसून येत आहे। याचा निषेधही करण्यात येत आहे। जागतिक पटलावर हा मुद्दा आता उपस्थित केला जात असून दरम्यान बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ले जोवर बंद होत नाही तोवर कोणत्याही बांगलादेशी नागरिकाला सेवा देणार नाही, असा मोठा निर्णय आसाममधील परक खोऱ्यातील हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे। सावडी गाव येथील बावन खंडोबा मंदिरात चंपाष्टमी उत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सावडी गाव येथील पुरातन खंडोबा मंदिर असल्याने येथील भाविकांची मोठी श्रद्धा आहे। सावडी गावातील ग्रामस्थ सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी करत होते। नगरसेवक रवींद्र पारस्कर व सौ पारस्कर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। सायंकाळी 7 वाजता पावन खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली। भाविकांनी एळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष केला। तसेच यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले। आज चंपाषष्ठी निमित्त सर्व खंडोबा भक्तांना हार्दिक शुभेच्छा। तसेच हे जे सावेडी गावातील मंदिर आहे हे खूप पुरातन आहे आणि उपनगरातील काही ठराविक खंडोबा मंदिरांपैकी हे एक आहे। खंडोबा मंदिर हे अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान असल्यामुळं येथे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि आजही आपल्याला ही सर्व गर्दी पाहावयास मिळत आहे। तरी मी चंपाषष्ठीनिमित्त सर्व भाविकांना, सावेडी ग्रामस्थांना आणि विशेषतः उपनगरातील सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक 6च्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत 5 मटका अट्ट्यांवरती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने झापे मारले। त्यात 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार 7 डिसेंबर रोजी संस्थेच्या कार्यालयात पार पडली। या सभेत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या यशस्वीतेबाबत व शासनाकडून संघटनेस मिळालेल्या मान्यतेबाबत संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी मार्गदर्शन केले। काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष मिठूबाई शेख यांचा चित्रविचित्र अवस्थेत मृतदेह शनिवारी 7 डिसेंबर सकाळी शेवगाव रोड लगत असलेल्या खेरडा फाटा येथील शेतात आढळून आला। गेल्या काही दिवसापासून ते बेपत्ता होते। शेख हे 30 वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होते। त्यांच्या राजकारणाची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली। पातळी ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच पदही त्यांनी भूषवले होते। तर पातळी पालिकेत पहिल्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते। 25 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची खबर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती। शनिवारी त्यांचा मृतदेह खेरडा फाटा येथे आढळून आल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली। माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यामध्ये राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कैलासवासी पिचड यांच्या पार्थिवाचे राजूर येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली। त्यांनी पिचड यांच्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।